नवरात्रीसाठी मी तयार झाले. तुम्हाला मेकअप येत नाही का? तर वाट कसली बघताय? लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? मी शुक्रांती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज तुम्ही नवरात्रीचा खास लूक पाहणारा मी स्वतःवर म्हणजे सेल्फ मेकअप केलेला आहे. जर कोणी दांडिया खेळत असेल, गरबा खेळत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप छान आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी पहिल्यांदा टोनर यूज केलं आहे आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावते. ही टिप्स तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण मी सांगते. तुम्हाला जेवढं स्किनसाठी गरजेचं असेल तेवढंच मॉइश्चरायझर लावा. नाहीतर जास्त कोणतीही प्रोडक्ट बघा, जेवणसुद्धा जास्त केल्यानंतर पोट बिघडतं. तसंच मेकअपचं सुद्धा आहे, जास्त झाल्यानंतर स्किनवर मेकअप खूप खराब होतो. त्यामुळे तुमच्या स्किनला हवं तेवढंच प्रोडक्ट यूज करा. मॉइश्चरायझर तर लावून झालं, त्याच्यानंतर प्रायमर पण लावून झालं. आणि प्रायमर लावल्यानंतर माझी ना थोडी अनइवन स्किन आहे, म्हणजेच काय तर माउथ एरिया स्किन कलरपेक्षा थोडासा डार्क, जास्त पण नाही पण थोडासा. त्यासाठी 2 शेड डार्क कन्सिलर यूज केलेला आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घेतलेला आहे. मी ह्यामध्ये बेबी क्रीम किंवा फाउंडेशनचा अजिबात वापर केलेला नाही. त्यासाठी मी हायलायटर लावणार आहे, 1-2 टोन लाईट. सर्वांना थोडं लाईट वाटेल, पण अजिबात तसं नाही. ब्लेंड केल्यानंतर स्किन टोननुसार होऊन जातं आणि तसं पण मी न्यूट्रलाइज केलं नाही, त्यामुळे स्किनला मॅच अगदी होऊन जाईल. फक्त एवढंच की काय, आपले ब्लेंड करण्याची पद्धत चांगली असायला हवी. ब्लेंड करताना आपण अजिबात घाई करता कामा नये, कारण घाई केली की सगळं काम विस्कटून जातं. जेव्हा आपण म्हणजे कासवाची गती कशी असते त्या प्रकारे आपल्याला जावं लागणार ब्लेंड करताना फक्त. नाहीतर ब्रशचा वापर केल्यानंतर फास्ट तर करावंच लागेल, पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. पण ब्लेंड करताना तुम्ही ही काळजी नक्की घ्या, कारण ब्लेंडवर सगळा मेकअप अवलंबून असतो. गरबा लुकसाठी आणि दांडिया लुकसाठी मेन म्हणजे आय मेकअप असतो आणि आय मेकअप तर सुंदर झालाच पाहिजे. त्यासाठी आयब्रो डिफाईन करून घेतले आणि अगदी सुंदर प्रकारे नॅचरल ठेवलेले आहेत. तुम्ही पण दांडिया आणि गरबा खेळता का? तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर तुम्हाला ह्यामध्ये लाईट कलरमध्येच मी पावडर ब्लश यूज करणार आहे. अजिबात डार्क करू नका, नाहीतर विचित्र दिसाल. त्यामुळे लाईटच ठेवा आणि त्याच्यानंतर कॉन्टोर यूज करा. कॉन्टोर पण करताना 1-2 शेडच स्किन टोननुसार डार्क ठेवा. रात्रीच्या वेळेला जर चमकायलाच हवा तुमचा चेहरा, तर हायलायटर अजिबात स्किप करू नका. हायलायटर गरजेचं आहे गरबा आणि दांडिया नाईटला. T-झोन पार्टला हायलायटर यूज करून झाल्यानंतर तोच ब्रश मी मानेला लावणार आहे. अजिबात त्याच्यामध्ये प्रोडक्ट यूज करणार नाही. आता लिपला पण शेप देऊया लिप लायनरने. तर मी लिप लायनर थोडं डार्क कलरचं घेतलंय आणि आता लिप लायनरला आकार देते. आता लिप लायनर तर लावून झालंय, तर मग आता मी लिपस्टिक लिक्विडचं लावणार आहे. लिक्विड लिपस्टिक यासाठी लावायचं तर कितीही तुम्ही डान्स केला, कितीही घामाघूम झाला, तरी लिपस्टिक तुमचं अजिबात जाणार नाही. नवरात्रीमध्ये तर आय मेकअप खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आयलिडवर ब्राऊन कलर यूज केला आणि त्याच्यानंतर
मोरपंखी कलर लीडवर लावल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे ब्लेंड केल्यानंतर तुमचे क्रीज दिसल्या नाही पाहिजेत की तुम्ही कलर केला आहे, त्यामुळे ब्लेंड करताना ही काळजी नक्की घ्या. आणि ब्लेंड करून झाल्यानंतर ब्रशच पडला, त्याच्यानंतर ब्रश घेतला आणि परत थोडंसं ग्रीन कलर ॲड केला. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा मेकअप दिसतोय. आणि त्याच्यानंतर सिमरी ग्लिटर मी यूज केलं आहे, खूपच भारी. म्हणजे आपला ग्लिटर नसेल तर मेकअप अनकम्प्लीट असतो. त्यात तर दांडिया म्हणजे तर चमकदमक थोडी हवीच. क्रीम काजळ मी बोटानेच लावलेला आहे, ते पण मी व्हाईट कलरचं यूज केलं आहे. त्याने मेकअप केल्यानंतर मोठे डोळे दिसायला मदत होते. नाहीतर काही वेळेला आय मेकअप केल्यानंतर डोळे छोटे दिसतात. त्यासाठी तुम्ही नक्की व्हाईट कलरचंच काजळ यूज करा, म्हणजे डोळे खूप मोठे दिसतात. खूप म्हणजे जास्त खूप नाही, पण तुमच्या डोळ्यांपेक्षा थोडेसे नक्की तुम्ही ह्यामध्ये बघू शकता. लायनर लावताना दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घ्या. आणि तुम्हाला शेप द्यायचा असेल तर व्ही शेप देऊ शकता. मी थोड्या ब्रॉड किंवा स्मॉल अशा नाही केल्या, मीडियममध्येच केल्या आहेत. आणि आयलायनर लावताना मी मीडियममध्येच लावते, मला खूप छान वाटतं. इन्नर कॉर्नरमधून पण थोडंसं बाहेर काढलं, कारण की जरा उठून दिसतात डोळे, त्यामुळे असं तुम्ही वापरू शकता. वाव, माय फेवरेट मस्कारा लावताना तुम्ही एक नोटीस केलं आहे का, मी कशा प्रकारे मस्कारा लावला आहे, कोणती टिप्स वापरले, तर तुम्ही नोटीस करा आणि मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. मस्कारा लावण्याची पण ही सुंदर पद्धत आहे. त्याने पण आपले जे पापण्या असतात त्या खूप सुंदर दिसतात आणि थोड्या मोठ्या दिसतात. मराठी मुलगी आहे आणि टिकली नाही तर अजिबात असं होणारच नाही. यासाठी मी आधी ब्लॅक कलरची टिकली लावून घेतली. आता तर सर्व मेकअप आपला कंप्लीट झाला आहे आणि किती सुंदर मेकअप दिसतो हे तुम्ही पहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्यामध्ये 2 गोष्टी मिस आहे. एक तर नोज पिन आणि दुसरी म्हणजे रिंग. त्याशिवाय तर लूक कंप्लीट होऊच शकत नाही. तर ते पण मी वेअर करणार आणि ते पण घातल्यानंतर खूप भारी दिसणार. तर हा लूक तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला भरभरून प्रेम द्या. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर घेऊन येऊ. चला तर गरबा नाईटसाठी आणि दांडिया नाईटसाठी तयार आहे मी. चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही अजिबात स्किप न करता व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.